पुरस्कृत जल विकास कार्यक्रम हा मार्च 2020 पासून मारवण या गावामध्ये श्रमजीवी जनता सहाय्यक मंडळ कार्यान्वित करत आहे। या कार्यक्रमांतर्गत संस्थेने गावामध्ये समितीची स्थापना केली, तसेच त्याची नोंदणी केली। त्यानंतर श्रमदानातून लोकांनी कामास सुरुवात केली। यामध्ये CCT असेल, गली प्लगिंग असेल, कॅबिन बंधारे असतील, या प्रकारची कामं लोकांनी सुरुवात करून ती पूर्ण करण्याचं काम केलेलं आहे। तसेच कॅबिन बंधारे, रिचार्ज पाउंड, फळझाडे लागवड इत्यादी पाणी मुरवणे व मातीची धूप कमी होणे ही कामे या प्रकल्पांतर्गत संस्थेने आणि समितीने एकत्रित मिळून केलेली आहेत। वरती वळण बंधारे बांधल्यामुळे CCT काढल्यामुळे खाली आम्ही जी पिण्याच्या पाण्याची गावाची पाण्याची विहीर काढलेली आहे त्यालाही मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध झालं आणि आता जवळजवळ 1001च्या आसपास आमची लोकसंख्या आहे। सगळ्यांना अगदी पिण्याचं पाणी मुबलक प्रमाणात मिळतंय। कामांच्या माध्यमातून गावामध्ये एकूण 2 कोटी लिटर पाण्याची साठवणूक झाली, तसेच ते पाणी जमिनीमध्ये मुरवण्यात आले, ज्याचा की झऱ्यांना उपयोग होऊन झऱ्यांच्या पाण्याची क्षमता, पाण्याचा डिस्चार्ज वाढला व त्या आधारे गावातील लोकांना पिण्याची पाण्याची जी गरज आहे ती पूर्ण होऊन ते पाणी शेतीसाठी मिळाले आणि शेतीमध्ये जास्त उत्पन्न लोकांना मिळू लागले। त्यांचं शेतीचं क्षेत्रही वाढलेलं आहे। आपण इथं जल विकास प्रकल्प राबवलेला आहे आणि त्याच्यामध्ये या केतकी हौदाचे काम शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी झालेलं आहे। सुरुवातीला त्या हौदाची बिकट अवस्था होती आणि त्या लोकांना पाणी शेतीचे पुरेपूर नव्हते। या शेतीच्या हौदाच्या अंतर्गत 50 शेतकरी एकूण आहेत। 14.5 हेक्टर जमीन आहे, ती आता जमीन 15 हेक्टरच्या वरती ओलिताखाली आलेली आहे आणि त्यामुळं पहिल्यापेक्षा आता शेतीचा पोतही चांगल्या पद्धतीने सुधारलेला आहे आणि शेतकऱ्यांचा सुद्धा फायदा चांगल्या पद्धतीने झालेला आहे। हे सर्व करत असताना गावाचा सर्वांगीण विकास करण्याकरता प्रकल्पाअंतर्गत लाईव्हलीहूडच्या ॲक्टिव्हिटी करण्यात आल्या। यामध्ये शेळीपालन असेल, म्हैस पालन असेल, तसेच जे काही कारागीर आहेत जसे गवंडी असतील, पेंटर असतील, यांना रिव्हॉल्विंगच्या माध्यमातून निधी प्रदान करण्यात आला आणि त्यांच्या माध्यमातून त्यांनी त्यांचे उद्योग व्यवसाय व्यवस्थितपणे सुरू केलेले आहेत। PPIB फेजची पूर्तता झाल्यावरती गाववाल्यांच्या सहकार्याने आणि श्रमजीवी जनता सहाय्यक मंडळ सातारा यांच्या सहकार्याने नाबार्डने फुल इम्प्लिमेंटिंग फेजचा कार्यक्रम वॉटरशेड आणि स्प्रिंगशेडचा त्याच गावामध्ये सुरू केला। साधारणतः हा कार्यक्रम 4 जानेवारी 2021ला सुरू झाला आणि त्याच्या नियोजित वेळेप्रमाणे 3 वर्षात तो परिपूर्ण करण्याची नाबार्डची मनिषा होती। त्या मनिषेप्रमाणे हा प्रोजेक्ट डिसेंबरमध्ये 2024ला पूर्ण होत आहे। या योजनेमध्ये लागणारा खर्च नाबार्डतर्फे जो देण्यात आला आहे तो 42 लाखात एवढा आहे आणि त्याच्यामध्ये स्प्रिंगशेडची 2, प्लांटेशनची 900, CCTची 27 आणि रिचार्जची 4 आणि अशा पद्धतीने काम होऊन साधारणतः 126 हाऊसहोल्डला याचा फायदा झाला। याचा फायदा गावच्या लोकांच्या म्हणण्यानुसार आणि आमच्या लक्षात आल्याप्रमाणे असं झालं की खरीपमध्ये पूर्वी भाताचंच फक्त पीक त्या गावात घेतलं जायचं, पण आता रब्बीमध्ये अजून 2 पिकं घेण्यात आलेली आहेत। त्याच्यामध्ये गहू आणि कडधान्य याचाही हे झालं आणि पिण्याच्या पाण्याचा जो त्या गावकऱ्यांना फेब्रुवारीपासून पुढे पावसाच्या दिवसापर्यंत जी अडचण व्हायची ती अडचणसुद्धा याच्यामध्ये दूर झाली आणि पिण्याच्याच पाण्याची नुसती अडचण दूर झाली नाही तर शेतीसाठी सुद्धा पाणी उपलब्ध होण्यात आलेलं आहे आणि पिण्याच्या पाण्यामध्ये खूपच चांगल्या पद्धतीचं स्प्रिंग बॉक्स असल्यामुळे शुद्ध आणि मिनरल वॉटर त्यांना मिळाल्यामुळे त्यांच्या आरोग्याकडे पण चांगली सुधारणा झाली आहे, कारण त्यांना एक चांगलं मिनरल आणि स्वच्छ पाणी या आपल्या वॉटरशेड आणि स्प्रिंगशेड योजनेतून मिळण्यासाठी सुरुवात झाली। 40-50 एकर ओलिताखाली क्षेत्र होतं, आता 70-75 एकर क्षेत्र ओलिताखाली आलेलं आहे। पूर्वी त्या पाणी प्रत्येक शेतकऱ्याला 50 एकर क्षेत्र असून बी 20-20, 25-25 दिवसांनी मिळायचं, आता 10-12 दिवसातच त्या शेतकऱ्याला परत पाणी मिळतंय। त्यामुळे इथले शेतकरी आनंदी आहेत। बचत गटानेही रिव्हॉल्विंग फंड दिलेला आहे आणि त्या माध्यमातून बचत गटांनी त्यांचे छोटे छोटे व्यवसाय सुरू केलेले आहेत। त्याचबरोबर जी काही प्रशिक्षण झाली, क्षमताबंदी प्रशिक्षण झाली, शेतीची झाली, परसबागेची झाली, त्याच्यानंतर आरोग्याविषयी कॅम्प झाले, डोळे तपासणी कॅम्प झाले, जनावरांच्या आरोग्याचे कॅम्प झाले, जनावरांच्या फॉडर संदर्भातही मार्गदर्शन करण्यात आलं।
असा सर्वांगीण पद्धतीनं गावामध्ये लोकांची क्षमताबंदी केली, जमिनीची धूप होऊ नये, पाणी साठावे यासाठी विविध उपचार केले आणि हा 3 वर्षाचा जो प्रकल्प आहे तो यशस्वीरित्या संस्थेनं आणि समितीनं नाबार्डच्या मार्फत पूर्ण केलेला आहे. या कामी संस्थेला आणि समितीला नाबार्डमधून वेळोवेळी सहकार्य मिळालं. त्याच्यामध्ये नाबार्डच्या पुण्याच्या ऑफिसमधून कांबळे सर असतील, सचिन कांबळे सर असतील, त्याच्यानंतर सातारमध्ये सुरुवातीचे DDM अभ्यंकर सर असतील, आत्ताचे DDM चौधरी सर असतील, यांनी वेळोवेळी भेट देऊन मोलाचे सहकार्य केले. तसेच सनील चौधरी कन्सल्टंट नाबार्ड यांनी वेळोवेळी येऊन कामाची तपासणी करून कामामध्ये सुधारणा करण्याचे मार्गदर्शन करून सहकार्य केले. त्याचबरोबर गावातील लोकांच्या मागणीनुसार गावातील एक अंगणवाडी आणि 1ली ते 7वीची शाळा या 2 गोष्टींसाठी आपण एक मदत केली होती. अंगणवाडीची रूपरेषा आणि त्याचं एकंदरीत वातावरण अशा पद्धतीने या प्रोजेक्टमधून सुशोभित करण्यात आलं की त्याच्यामध्ये प्रत्येक गावातील प्रत्येक लहान मुलाला आणि पाल्यांना असं वाटत होतं की आपल्या मुलांना आपण याच अंगणवाडीत पाठवायला पाहिजे. त्याचबरोबर गावात इंटरनेटची कनेक्टिव्हिटी नव्हती, पण आपण अशा प्रकारे तिथे डिजिटल रूम बनवली, क्लासरूम बनवली की 1ली ते 7वीपर्यंत आणि एक त्यात डिजिटल TV दिला की त्याच्या माध्यमातून बऱ्याचशा गोष्टींशी त्यांचा संपर्क आपण या डिजिटल माध्यमातून जोडला गेला. अंगणवाडीतील मुलांना चित्रांची ओळख झाली, रंगांची ओळख झाली, तसेच इंग्लिशमधली आपली म्हणजे कलर वगैरे ह्याच्यापासून सगळे अक्षरं वगैरे येऊ लागली. त्यामुळे आमच्या म्हणजे अंगणवाडीसाठी रंगरंगोटीचे काम केल्याबद्दल किंवा तेव्हापासून आमच्या मुलांच्या शाळेत येण्याचा कल वाढलेला आहे किंवा मुलं खूप आनंदात असतात ती चित्र वगैरे असं दाखवल्यावरती आणि आम्हाला सुद्धा म्हणजे त्यांना शिकवताना म्हणजे छान वाटते. आता या प्रकल्पामुळे पाणी मुरवण्याचा जो काही मुख्य उद्देश नाबार्डचा होता तो साध्य झालेला आहे आणि गावाचा विकास झालेला आहे, लोकांचं कल्याण झालेलं आहे आणि पाटण तालुक्यामध्ये जे काही सह्याद्रीचं पठार आहे त्यामध्ये जवळपास प्रत्येक गावामध्ये झरे आहेत आणि हा कार्यक्रम बऱ्यापैकी जर आपण ह्या सगळ्या गावांमध्ये केला तर या भागाचा नक्कीच विकास होईल असं मला वाटतं. धन्यवाद.